आजच्या काळात सर्वात जास्त घटस्फोट का होत आहेत हा प्रश्न विचारला तर प्रत्येकजण वेगवेगळी कारणं सांगतो. कुणी म्हणतं एकमेकांना वेळ नाही, कुणी संशयाला जबाबदार धरतं, कुणी आर्थिक ताणतणाव सांगतो तर कुणी तिसऱ्या व्यक्तीचा उल्लेख करतो. पण ही सगळी कारणं वरवरची आहेत. ही कारणं म्हणजे जखमेवरची खपली आहे, मूळ जखम नाही. खरं कारण खूप खोल दडलंय. ते म्हणजे संवादाचा अभाव. दोन माणसं एकत्र राहतात पण बोलणं हळूहळू कमी होत जातं. आधी प्रश्न विचारले जात नाहीत, मग उत्तरांची अपेक्षा राहत नाही आणि शेवटी एकमेकांबद्दल कुतूहलही संपतं. नाती एका दिवसात तुटत नाहीत, ती रोजच्या दुर्लक्षाने, न ऐकण्याने आणि न समजून घेण्याने तुटत जातात. ही कथा आहे अनिरुद्ध आणि मृणालीची. पण खरं सांगायचं तर ही कथा त्या प्रत्येक घराची आहे जिथे दोन माणसं एकाच छताखाली राहूनही वेगवेगळ्या जगात जगत असतात. अनिरुद्ध देशमुख लहानपणापासूनच शांत होता. तो कमी बोलायचा पण आतून संवेदनशील होता. त्याच्या घरात शिस्त होती, नियम होते, पण भावना व्यक्त करण्यासाठी जागा नव्हती. वडील कडक स्वभावाचे. सकाळी उठणं, वेळेवर शाळा, अभ्यास सगळं ठरलेलं. चूक झाली की शिक्षा ठरलेली. आई सगळं सहन करणारी पण स्वतःचं दुःख कधी न बोलणारी. अनिरुद्ध शाळेतून कधी उदास आला, कधी घाबरलेला आला, पण घरी आल्यानंतर तो तसाच शांत राहायचा. एकदा वर्गात शिक्षकांनी अपमान केला तेव्हा त्याचे डोळे पाणावले. घरी येऊन तो रडणार. इतक्यात वडिलांचा आवाज आला, पुरुष रडत नाही. त्या एका वाक्याने त्याचं बालपण बदललं. त्याने ठरवलं, काहीही झालं तरी भावना दाखवायच्या नाहीत. त्या दिवसापासून तो आतून दुखावला तरी बाहेरून शांत राहायला शिकला. मृणालीचं घर याच्या अगदी उलट होतं. तिच्या घरात शब्दांना मोकळीक होती. आई सकाळपासून संध्याकाळपर्यंत काही ना काही बोलत असायची. घरात काय घडलं, शेजारी काय म्हणाले, ऑफिसमध्ये काय झालं, सगळं सांगितलं जायचं. वडील कविता करणारे होते. कधी ते कागदावर कविता लिहायचे तर कधी जेवणाच्या टेबलावर मोठ्याने वाचून दाखवायचे. मृणाली लहानपणापासून पाहत आली होती की भांडण झालं तरी ते बोलून मिटवलं जातं. कुणी दुखावलं असेल तर ते स्पष्ट सांगितलं जातं. त्यामुळे तिच्या मनात पक्की समजूत झाली होती की बोलणं म्हणजेच नातं टिकवण्याचा मार्ग. जी माणसं बोलत नाहीत ती हळूहळू दूर जातात हे तिने आजूबाजूला पाहिलं होतं. आणि मृणालीची भेट एका मित्राच्या लग्नात झाली. गर्दीत अनिरुद्ध थोडा वेगळा दिसत होता. तो फारसा बोलत नव्हता, पण समोरचा माणूस काय सांगतोय ते लक्ष देऊन ऐकत होता. मृणाली त्याच्याशी बोलायला लागली तेव्हा त्याने मध्ये न बोलता पूर्ण ऐकलं. तिला ते खूप आवडलं. तिला वाटलं, हा माणूस मला समजून घेईल. अनिरुद्धला मृणालीचं बोलणं आवडलं. ती सहजपणे हसत होती, आयुष्याबद्दल बोलत होती, स्वतःचे विचार मोकळेपणाने मांडत होती. त्याला वाटलं, ही बाई माझ्या शांत आयुष्यात रंग भरेल. दोघांनाही एकमेकाविषयी जे वाटत होतं ते अर्धवट सत्य होतं, पण त्या क्षणी ते कुणालाच जाणवलं नाही. लग्नानंतरचं पहिलं वर्ष खरंच छान गेलं. नवीन घर, नवीन जबाबदाऱ्या, एकमेकांसाठी वेळ काढायची धडपड. सकाळी एकत्र चहा, संध्याकाळी फेरफटका, सुट्टीच्या दिवशी बाहेर जेवण. मृणाली भरभरून बोलायची आणि अनिरुद्ध शांतपणे ऐकायचा. त्यावेळी मृणालीला वाटायचं की अनिरुद्ध खूप समजूतदार आहे आणि अनिरुद्धला वाटायचं की मृणाली खूप समजून घेणारी आहे. दोघेही एकमेकांकडून अपेक्षा करत होते, पण त्या अपेक्षा शब्दांत मांडल्या जात नव्हत्या. नातं प्रेमावर चालू होतं, पण संवादाची सवय हळूहळू कमी होत होती. कॉलेजपासूनची जिवलग मैत्रीण होती. दोघींचे स्वभाव वेगळे असले तरी एकमेकींना समजून घेणं त्यांना नेहमी जमायचं. सायली थोडी स्पष्ट बोलणारी, कधी कधी कडू सत्य सांगणारी होती. मृणालीला तिचं तेच आवडायचं. सायलीचा घटस्फोट झालेला होता. सुरुवातीला ती फार बोलत नसे, पण हळूहळू तिने मृणाली समोर आपलं मन मोकळं केलं. तिच्या लग्नात भांडणं नव्हती, मारहाण नव्हती, मोठे आरोपही नव्हते. फक्त बोलणं थांबलं होतं. आधी प्रश्न विचारणं बंद झालं, मग उत्तर देण्याची गरज उरली नाही. एकदा कॉफी पीत असताना सायली म्हणाली, मृणाली, नातं तुटायला मोठी कारणं लागत नाहीत. रोज एकमेकांकडे दुर्लक्ष केलं की ते आपोआप संपतं. मृणाली तेव्हा हसली होती. तिला वाटलं सायली तिच्या अनुभवातून जरा जास्तच सावध झाली आहे. त्या दिवशी घरी आल्यावर मृणालीने अनिरुद्धशी बोलायचा प्रयत्न केला. तिने कॉलेजमधला एक छोटासा प्रसंग सांगायला सुरुवात केली, पण अनिरुद्ध मोबाईलमध्ये गुंग होता. तिने वाक्य अर्ध्यातच थांबवलं. सायलीचे शब्द तिच्या कानात घुमले. मृणालीला पहिल्यांदा जाणवलं की सायली तिच्या आयुष्याचा आरसा ठरू शकते. तो आरसा पाहायची तिची तयारी नव्हती, पण तो तिच्या समोर उभा राहू लागला होता. अनिरुद्धच्या आयुष्यात काम नेहमीच महत्त्वाचं होतं, पण आता तेच त्याचं सगळं आयुष्य बनू लागलं होतं. कंपनीत नवीन प्रोजेक्ट आला होता आणि त्याची जबाबदारी पूर्णपणे अनिरुद्धवर टाकण्यात आली होती. बॉसचा स्वभाव आधीच कडक होता, त्यात डेडलाईन जवळ येत चालल्या होत्या.
ऑफिसमध्ये सकाळपासून संध्याकाळपर्यंत मीटिंग्स, कॉल्स आणि सतत बदलणाऱ्या अपेक्षा यामध्ये तो गुदमरू लागला होता. ऑफिसमधून घरी परतताना त्याच्या मनात एकच विचार घोळायचा, आज तरी शांतता मिळेल का? पण घरी आल्यानंतरही शांतता त्याला मिळत नव्हती. मृणाली त्याच्याशी बोलायचा प्रयत्न करायची. तिला दिवसभरात घडलेल्या छोट्या मोठ्या गोष्टी सांगायच्या असायच्या. अनिरुद्ध मात्र थकलेला असायचा. त्याला बोलायची ताकदच उरलेली नसे. तो मृणालीच्या प्रश्नांना थोडक्यात उत्तर द्यायचा. कधी कधी तर उत्तरही द्यायचा नाही. मोबाईल, लॅपटॉप किंवा टीव्ही यामध्ये तो स्वतःला गुंतवून घ्यायचा. त्याला वाटायचं गप्प राहणं म्हणजे भांडण टाळणं, पण मृणालीसाठी ते गप्प राहणं म्हणजे दुर्लक्ष होतं. एक दिवस मृणालीने विचारलं, इतका बदल का झालास तू? अनिरुद्ध चिडला. त्याला वाटलं आपण एवढा ताण सहन करतोय आणि तिलाच ते दिसत नाही. तो काही न बोलता खोलीत जाऊन बसला. त्या दिवशी दोघांमध्ये पहिल्यांदा अशी दरी निर्माण झाली जी दिसत नव्हती पण जाणवत होती. कामाचा ताण अनिरुद्धला थकवत होता, पण त्याच ताणामुळे तो मृणालीपासून दूर जात होता याची त्याला अजून जाणीव नव्हती. येत नव्हती. डोळे मिटले की ऑफिसमधले शब्द, बॉसचा कठोर आवाज आणि मृणालीचा प्रश्न एकामागोमाग एक डोक्यात घुमत होता. इतका बदल का झालास तू? हा प्रश्न त्याला बोचत होता, पण त्याचं उत्तर त्यालाच माहीत नव्हतं. तो शांतपणे अंथरुणावर पडून होता, पण त्याचं मन मात्र खूप मागे गेलं. लहानपणीच्या आठवणी त्याच्या मनात उगवू लागल्या. तो 8-10 वर्षांचा असेल. शाळेत मित्रांनी त्याची चेष्टा केली होती. तो रडत रडत घरी आला होता. आईने जवळ घेतलं, पण वडील समोर उभे होते. असं रडायचं नाही. वडिलांचा कडक आवाज अजूनही त्याच्या कानात तसाच घुमत होता. जगात कुणीच तुझ्यासाठी थांबणार नाही. स्वतःला मजबूत कर. त्या शब्दांमध्ये प्रेम नव्हतं, पण शिस्त होती. अनिरुद्धने ते शब्द आज्ञेसारखे स्वीकारले. त्या दिवसानंतर त्याने स्वतःला आवरायला सुरुवात केली. शाळेत काही झालं, कॉलेजमध्ये अपमान झाला, ऑफिसमध्ये ओरड मिळाली, तो सगळं गिळून टाकायचा. बोलणं म्हणजे कमकुवतपणा असं त्याच्या मनात पक्क बसलं होतं. कुणासमोर मन मोकळं करणं म्हणजे स्वतःला उघडं करणं अशी त्याची भीती झाली होती. आज मृणाली समोरही तेच होत होतं. तिला आपलं दुःख सांगायचं, पण शब्द गळ्यापाशीच अडकायचे. वडिलांचा तो जुना आवाज आजही त्याला थांबवत होता. अनिरुद्धला पहिल्यांदा जाणवलं की तो मृणालीपासून दूर जात नाहीये, तर स्वतःपासूनच पळत आहे. मृणालीचा संघर्ष आणि डायरी स्वरात थोडी हतबलता. मृणालीला हळूहळू जाणवायला लागलं होतं की तिच्या आयुष्यात एक शांत पोकळी निर्माण झाली आहे. घरात माणूस आहे, आवाज आहेत, दिनक्रम आहे, पण तरीही काहीतरी कमी आहे ही जाणीव तिला सतत बोचत राहायची. सकाळी कॉलेजला जाताना ती नेहमीप्रमाणे हसत असायची. विद्यार्थ्यांशी बोलायची, वर्गात उत्साहाने शिकवायची. कुणालाही तिच्या आतल्या गोंधळाची कल्पना येत नसे. घरी परतल्यावर मात्र चित्र बदलायचं. अनिरुद्ध समोर असायचा, पण त्याच्याशी संवाद होत नव्हता. ती काही सांगायला सुरुवात करायची, एखादा प्रसंग, एखादी भावना, पण मध्येच ती थांबायची. कारण समोरचा माणूस ऐकत नाहीये हे तिला आधीच कळलेलं असायचं. तिच्या शब्दांना प्रतिसाद मिळत नसे, प्रश्न पडत नसत. हळूहळू मृणालीने बोलणं कमी केलं. आधी ती प्रयत्न करायची, नंतर ती थकली. रात्री झोपायच्या आधी ती डायरी उघडायची. त्या डायरीत ती सगळं लिहायची. दिवसभरात काय वाटलं, कुठे दुखावलं, कधी राग आला. अनिरुद्ध समोर न बोलता ती कागदावर स्वतःशी बोलत होती. कधी कधी तिला वाटायचं आपणच जास्त अपेक्षा करतोय का? कदाचित त्याचाच स्वभाव असा असेल. पण लगेच दुसरा विचार यायचा, नात्यात एकटेपणा वाटणं चुकीचं आहे. प्रेम असतं, पण त्यात जवळीक नसेल तर त्याला अर्थ काय? त्या एकटेपणात मृणाली स्वतःलाच शोधू लागली होती. पण त्या शोधात तिला हेही कळत होतं की ती हळूहळू अनिरुद्धपासून दूर जात आहे आणि हा प्रवास कुठे नेईल याची तिलाच भीती वाटत होती. मृणालीच्या आईला बदल सर्वात आधी जाणवला. आधी फोनवर भरभरून बोलणारी मृणाली आता थोडक्यात उत्तर द्यायला लागली होती. आवाजात उत्साह नव्हता, प्रश्न विचारण्याची घाई नव्हती. आईला कळून चुकलं की काहीतरी बरोबर नाही. एक दिवस तिने थेट विचारलं, सगळं नीट आहे ना? मृणालीने सुरुवातीला टाळाटाळ केली, पण आईसमोर फार वेळ गप्प राहता येत नाही. शब्द हळूहळू बाहेर पडू लागले. तिने अनिरुद्धच्या शांततेबद्दल, घरातल्या दुराव्याबद्दल सांगितलं. आईने ऐकलं, मध्ये न बोलता. शेवटी ती म्हणाली, तो कधीच बोलत नाही का? दुसरीकडे अनिरुद्धच्या घरीही चर्चा सुरू झाल्या. त्याची आई म्हणाली, आजकाल मृणाली जरा जास्तच बोलते. पुरुष दिवसभर काम करून थकून येतो, ते समजून घ्यायला हवं. वडील नेहमीप्रमाणे शांत होते, पण त्यांच्या शांततेतही एक ठाम मत होतं. घर चालवायचं असेल तर जुळवून घ्यायलाच हवं. दोन्ही बाजूंनी चांगल्या हेतूने दिलेले सल्ले होते,
पण त्या सल्ल्यांनी प्रश्न सुटण्याऐवजी वाढतच गेले. मृणालीला वाटायला लागलं की तिचं दुःख कमी लेखलं जात आहे. अनिरुद्धला वाटलं की त्याच्याकडून अपेक्षा जास्त आहेत. दोघेही आपापल्या आई वडिलांच्या शब्दांमध्ये अडकले. या हस्तक्षेपामुळे अनिरुद्ध आणि मृणाली यांच्यात थेट संवाद होण्याऐवजी संदेश पोहोचू लागले. शब्द फिरून येऊ लागले, अर्थ बदलू लागले आणि नात्यातली ती नाजूक दोरी आणखी ताणली जाऊ लागली. आई वडिलांच्या सल्ल्यानंतर एक नवीन विषय हळूच चर्चेत आला, अपत्याचा. कुणी थेट बोललं नाही, पण सूचक वाक्यम हवेत तरंगू लागली. मुलगा झाला की सगळं बदलतं, मृणालीच्या आईने एकदा सहज म्हटलं. अनिरुद्धच्या आईनेही मान डोलावली, जणू हा सगळ्या प्रश्नांवरचा सोपा उपायच आहे. मृणाली मात्र गोंधळली. तिच्या मनात प्रश्नांची गर्दी झाली. नात्यात आधीच दुरावा असताना त्या दुराव्यावर एक जबाबदारी ठेवणं योग्य आहे का? मूल म्हणजे आनंद असतो, पण ते नातं जोडण्यासाठीचं साधन ठरावं, ही कल्पनाच तिला अस्वस्थ करत होती. अनिरुद्धला मात्र हा विषय वेगळ्याच पद्धतीने वाटत होता. त्याला वाटायचं कदाचित आई वडील बरोबर म्हणत असतील. कुटुंब वाढलं की जबाबदारी वाढते, लक्ष दुसरीकडे जातं आणि तक्रारी कमी होतात. पण तो हे सगळं मृणालीशी उघडपणे बोलू शकत नव्हता. एक संध्याकाळी मृणालीने थेट प्रश्न विचारला, आपण मूल का हवंय हे तरी स्पष्ट आहे का? अनिरुद्ध काही क्षण शांत राहिला. त्याच्याकडे ठोस उत्तर नव्हतं. तो म्हणाला, सगळेच म्हणतात की ते झालं की सगळं नीट होतं. त्या उत्तराने मृणालीचं मन अजूनच खट्टू झालं. त्या रात्री मृणाली बराच वेळ जागी होती. तिला जाणवलं की प्रश्न मुलाचा नाही तर नात्याचा आहे. आधी दोन माणसांमधला संवाद सावरायला हवा, नाहीतर तिसरं आयुष्य येऊनही प्रश्न तसेच राहणार. अपत्याचा विषय त्या दोघांमधील अंतर अजून स्पष्ट करून गेला. तो दिवस सुरुवातीपासूनच तणावाचा होता. अनिरुद्धच्या ऑफिसमध्ये महत्त्वाची मीटिंग होती आणि मृणालीच्या कॉलेजमध्ये वार्षिक कार्यक्रमाची धावपळ सुरू होती. दोघेही थकलेले, चिडचिडे आणि मनाने दूर होते. संध्याकाळी अनिरुद्धच्या ऑफिसमधील काही सहकारी घरी येणार होते, हे त्याने घाईघाईत सांगितलं. मृणालीला आधी कल्पना नव्हती, तरी तिने काही न बोलता तयारी सुरू केली. पाहुणे आल्यावर सगळं बाहेरून अगदी सुरळीत दिसत होतं. चहा, नाश्ता, हसणं, औपचारिक गप्पा. मृणाली हसत होती, पण आतून दमलेली होती. अनिरुद्ध मात्र सहकाऱ्यांमध्ये वेगळाच दिसत होता, बोलका, उत्साही, आत्मविश्वासाने भरलेला. मृणालीला ते पाहून काहीतरी टोचलं. जो माणूस घरी गप्प असतो तो इथे इतका मोकळा कसा? पाहुणे गेल्यावर शांतता पसरली. मृणालीने आवराआवरी करत करत थेट प्रश्न विचारला, ऑफिसमध्ये तू असा बोलतोस, मग घरी का नाही? अनिरुद्धला तो प्रश्न आरोपासारखा वाटला. दिवसभराचा ताण त्याच्या शब्दांत उतरला. घरी आलो की तरी शांतता हवी असते, तो चिडून म्हणाला. मृणालीचा संयम सुटला. तिने पहिल्यांदाच मोठ्या आवाजात आपलं दुःख बोलून दाखवलं. तिला फक्त ऐकून घेणं हवं होतं, समजून घेणं हवं होतं. अनिरुद्ध मात्र अधिकच गप्प झाला. तो काहीच न बोलता खोलीत जाऊन दार लावून बसला. त्या रात्री पहिल्यांदा घरात दार आपटण्याचा आवाज झाला. तो आवाज भांडणाचा नव्हता, तो होता दोन माणसांमधील संवाद तुटण्याचा. मृणाली एकटी बसून रडत होती आणि अनिरुद्धला पहिल्यांदा जाणवत होतं की शांतता कधी कधी खूप मोठ्याने ओरडते. तिच्या आग्रहाखातर अनिरुद्ध समुपदेशनासाठी यायला तयार झाला, पण त्याची तयारी मनापासून नव्हती. तरीही तो मृणालीसोबत त्या छोट्या शांत खोलीत बसला. समुपदेशकाने विचारले, तुम्ही इथे का आलात? मृणालीने हळू आवाजात बोलायला सुरुवात केली. तिने भांडणांबद्दल नाही तर गप्प राहण्याबद्दल सांगितलं. समुपदेशकाने अनिरुद्धकडे पाहिलं. तो काही क्षण गप्प राहिला, मग म्हणाला, मला बोलता येत नाही असं नाही, पण मला कसं बोलायचं तेच कळत नाही. हे शब्द त्याच्या तोंडून बाहेर पडले आणि त्यालाच आश्चर्य वाटलं. त्याने पहिल्यांदाच मान्य केलं की त्याची शांतता निवड नव्हती, ती सवय होती. समुपदेशनानंतर काही दिवस घरात वेगळंच वातावरण होतं. अनिरुद्ध थोडा बदलण्याचा प्रयत्न करत होता, पण मृणाली थकली होती. म्हणूनच तिने एक पत्र लिहायचं ठरवलं. तिने तक्रारी मांडल्या नाहीत, तिने फक्त तिच्या भावना लिहिल्या. एकटेपणा, अपेक्षा आणि अजूनही उरलेलं प्रेम. सकाळी ऑफिसला जाण्याआधी तिने ते पत्र टेबलावर ठेवलं. अनिरुद्धने ते वाचलं. प्रत्येक ओळ त्याच्या मनाला भिडत होती. संध्याकाळी मृणाली घरी आली. अनिरुद्ध सोफ्यावर बसला होता. तो म्हणाला, मी वाचलं, मला बोलायला उशीर झाला. तू जे लिहिलंस ते खरं आहे. मी गप्प राहिलो कारण मला भीती वाटायची, पण त्या गप्पपणात मी तुला दुखावलं. मृणालीच्या डोळ्यांत पाणी आलं. अनिरुद्ध पहिल्यांदाच मनापासून बोलत होता, पण तिला हेही जाणवत होतं की हा संवाद खूप उशिरा झाला आहे. अनिरुद्धला सांगितलं की तिला काही दिवस आईकडे जायचं आहे. हा रागाचा निर्णय नव्हता, पळ काढण्याचाही नव्हता. तिला स्वतःला ऐकायचं होतं, स्वतःच्या गरजांना समजून घ्यायचं होतं. अनिरुद्धने तिला थांबवलं नाही. त्याच्या डोळ्यांत दुःख होतं, पण तो पहिल्यांदाच तिचा निर्णय समजून घेत होता. मृणाली आईकडे गेल्यावर तिथली ओळखीची घराची शांतता तिला आधार देत होती.
आईने फार प्रश्न विचारले नाहीत. तिने फक्त एवढंच म्हटलं, कधी कधी नातं वाचवण्यासाठी थोडं दूर जाणं गरजेचं असतं. त्या शब्दांनी मृणालीच्या मनातला अपराधबोध हलका झाला. अनिरुद्ध घरात एकटाच राहिला. पहिल्यांदाच त्याने त्या शांततेला सामोरं जाण्याचा प्रयत्न केला. मृणाली नसलेलं घर त्याला रिकामं वाटत होतं. त्याने समुपदेशकाला पुन्हा फोन केला स्वतःहून. हा बदल लहान होता, पण खरा होता. आठवड्यांनंतर दोघे भेटले. कोणताही नाट्यमय प्रसंग नव्हता, फक्त प्रामाणिक बोलणं होतं. त्यांनी ठरवलं की काही काळ वेगळे राहून स्वतःवर काम करायचं. हे विभक्त होणं नव्हतं, पण पूर्वीसारखं एकत्र राहणंही नव्हतं. वेगळे मार्ग निवडताना दोघांच्या डोळ्यांत पाणी होतं, पण मनात स्पष्टता होती. कधी कधी नातं टिकवण्यासाठी एकत्र राहणं पुरेसं नसतं. स्वतःला सावरत सावरत समोरच्याला जागा देणंही तितकंच महत्त्वाचं असतं. वेगळे राहून काही महिने झाले होते. आयुष्य पूर्वीसारखंच सुरू होतं, पण दोघांच्या आत काहीतरी बदललं होतं. मृणाली आता स्वतःच्या भावना ओळखायला शिकत होती. ती निर्णय घेताना अपराधी वाटून घेत नव्हती. अनिरुद्धही बदलत होता हळूहळू. तो शांततेचा उपयोग लपण्यासाठी नाही, तर समजून घेण्यासाठी करायला शिकत होता. कधी दोघे फोनवर बोलायचे. त्या संभाषणांत आरोप नव्हते, अपेक्षा नव्हत्या, फक्त अनुभवांची देवाणघेवाण होती. एका संध्याकाळी मृणालीने स्वतःशीच हसत विचार केला, आपण वेगळे आहोत, पण तुटलेले नाही. कथा इथे थांबत नाही, कारण आयुष्याला ठराविक शेवट नसतो. कधी ते मार्ग वेगळे ठेवतं, कधी पुन्हा एकत्र आणतं. पण एक गोष्ट दोघांनाही कळून चुकली होती. नातं टिकवायचं असेल तर आधी स्वतःशी प्रामाणिक राहावं लागतं. हेच त्यांचं शांत उत्तर होतं. तर मित्रांनो, ही होती अनिरुद्ध आणि मृणालीची कथा. तुमच्या आयुष्यातही अशी एखादी व्यक्ती आहे का, जिच्याशी संवादाअभावी तुमचं नातं दुरावलंय? किंवा तुम्हाला काय वाटतं, नात्यात फक्त प्रेम पुरेसं असतं का? मला कमेंटमध्ये नक्की सांगा. जर ही कथा तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या जवळच्या व्यक्तींना शेअर करा. आणि अशाच भावूक कथांसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. वेळ दिल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा भेटूया पुढच्या कथेत.